नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा गोदावरी अकॅडमीवर खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे नक्षलवाद. इंटरनल सिक्युरिटीचा क्रॅश कोर्स आपण घेतोय. आजचं लेक्चर नंबर 2 आहे. आपण वेळ वाया न घालवता डायरेक्ट सुरू करूया टॉपिकला. आता मी माझा व्हिडिओ हटवतो, तुम्ही फक्त स्क्रीनकडे लक्ष द्या. ठीक आहे, आपण सुरू करूया डायरेक्टली. बघा, मग आता याच्यावर तुम्हाला प्रश्न काय येईल रे? प्रश्न असा येईल की नक्षलवादाचा उदय कसा झाला? उदय उदयावर प्रश्न येईल. त्यानंतर नक्षलवादाच्या उदयाची कारणे काय होती याच्यावर प्रश्न येईल तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर नक्षलवादाचं जे चॅलेंज आहे ते नष्ट करताना आपल्याला काय काय आव्हाने आली भारताला त्यावर प्रश्न येईल. ठीक आहे, त्यानंतर आपण नक्षलवाद कशा पद्धतीने नष्ट करत आलेलो आहोत. ठीक आहे, आपण 31 मार्च 2026 ला नक्षलवाद समूळ नष्ट करणार आहेत. तर मग गव्हर्नमेंटच्या उपाययोजना काय होत्या यावर तुम्हाला प्रश्न येईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुलांचा डाऊट असतो की सर नक्षलवाद, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आणि माओवाद एकच आहे का वेगवेगळे? तर भारताच्या कंटेक्स्टमध्ये नक्षलवाद, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आणि माओइझम सगळं एकच आहे. ठीक आहे, मग आपण सुरू करूया. स्वरूप बघा काय आहे. नक्षलवाद हा डाव्या विचारसरणीवर आधारित एक बंडखोर चळवळ आहे, जी जमीनदाराविरोधातील संघर्षातून सुरू होऊन सशस्त्र बंडखोरीत परावर्तित झाली. आणि मग ही जमीनदारातील जी लढाई ती कुठं सुरू झाली होती? ती नक्षलबारी गावात सुरू झाली होती. म्हणून आपण त्याला काय म्हणायचंय? नक्षलवाद म्हणायचं आहे. नक्षलबारी गावात ती सुरू झाली होती 1967ला. 1967ला त्याचे लीडर कोण होते त्यावेळेस? चारू मुजुमदार, कानू सन्याल आणि इथे एक नाव नाहीये, जंगल संताल. ठीक आहे, आणि याचा उद्देश काय होता? जमीनदारांकडून शोषण थांबवणे हा मुख्य उद्देश होता. आणि मग यालाच पुढे नाव नक्षलवाद भेटले. नक्षलवाद का? कारण नक्षलबारी या गावापासून सुरू झालेलं आहे. आपण त्याला मराठीत काय म्हणू शकतो आणखी? जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे त्यालाच आपण म्हणतो डाव्या विचारसरणीचा उग्रवाद. डाव्या विचारसरणीचा उग्रवाद ही देखील टर्म तुम्ही वापरू शकतात. उग्रवाद आणि माओवाद. माओवाद का म्हणायचं रे? ही जी चळवळ आहे ती माओच्या विचारावर आधारित आहे, म्हणून आपल्याला त्याला माओवाद म्हणायचंय. ठीक आहे, भौगोलिक व्याप्ती काय आपल्याला माहिती? मध्य आणि पूर्व भारत जो आहे ही त्याची भौगोलिक व्याप्ती आहे. ती तुम्हाला रेड कॉरिडॉर काय तो पुढे दाखवतो पुढच्या स्क्रीनमध्ये, पुढच्या स्लाइडमध्ये बघा. मग हा जो आहे तो काय होता? पहिले एवढा मोठा रेड कॉरिडॉर होता. हे 2013चं स्टेटस आहे. आता हे 2025चं स्टेटस आहे, बरोबर? मग बघा, आपण बऱ्यापैकी तो नष्ट करत आलेलो आहे. आणि आपण डेट ठरवली आहे की 31 मार्च, सॉरी मी तुम्हाला 26 म्हटलं असेल पहिले, तर 31 मार्च 2026 रोजी आपल्याला नक्षलवाद हा समूळ नष्ट करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा उदय कसा झाला, उदयाची कारणे काय होती? ठीक आहे, उदयाची कारणे बघा. नक्षलवादाच्या वाढीस कारणीभूत काय काय घटक होते? पहिला आहे जल, जंगल, जमीन संबंधित समस्या. म्हणजे तुमचे जे संसाधन आहे, त्या एरियातले जे संसाधन आहे ते संसाधने समजा भारताने एक्सप्लॉइट केले असेल आणि तिथले जे आदिवासी समुदाय आहे त्यांचे जे जल, जंगल, त्यांचं जे संसाधने आहे ते आपण एक्सप्लॉइट केले आणि त्यांना मग काही मोबदला दिला नाही का? हा एक पहिला पॉईंट आहे. हे आपण एक एक डिटेलमध्ये डिस्कस करू. पहिले पॉईंट बघा तुम्ही. विकासाचा तुटवडा. विकासाचा तुटवडा म्हणजे काय? हेल्थ फॅसिलिटी असतील, एज्युकेशनच्या फॅसिलिटी असतील किंवा मग इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जसं की रोड, ब्रिजेस वगैरे, ते पोहोचलेले नाहीये. त्यानंतर 3 नंबरला काय? शासनातील त्रुटी. म्हणजे काय? प्रशासन तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये. मग ऍटलिस्ट तुम्हाला साध्या कचेरीत जायचंय किंवा तहसीलमध्ये जायचंय तरी मग एक एक दिवस तुम्हाला चालून जायला लागते. ठीक आहे, मग तिथपर्यंत प्रशासन लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. प्रशासन लोकांपासून खूप दूर आहे किंवा मग सुशासन पण झालेलं नाहीये. तिथे भ्रष्टाचार आहे खूप साऱ्या प्रमाणामध्ये. जो फंड तिथल्या आदिवासी समुदायांना जातोय तो फंड तिथले जे अधिकारी आहे, कर्मचारी आहे, ते सिफॉन ऑफ करतायत, तिथपर्यंत पोहोचत नाहीये. टार्गेटेड बेनिफिशरी पर्यंत पोहोचत नाहीये. हा 3 नंबरचा पॉईंट आहे, शासनातील त्रुटी. त्यानंतर सामाजिक बहिष्कार व परकेपणा. मग याच्यामध्ये काय येईल? याच्यामध्ये जे मानवी हक्क आहे तिथल्या समुदायांचे त्याची पायमल्ली होते का? मग आपण तिथले जमिनी अधिग्रहण करतोय, त्यांना मोबदला देत नाहीये, त्यांचं पुनर्वसन नाही करत आहे. या सगळ्यांमुळे काय होत झालंय की तिथले जे समुदाय आहे त्यांना एक प्रकारे शासनाच्या बाबत थोडा रोष निर्माण झालाय, राग निर्माण झालाय. आणि ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती मग एक्सप्लॉइट कोण करतं? तर नक्षलवादी जे ग्रुप आहे ती ही परिस्थिती एक्सप्लॉइट करतात आणि म्हणतात की बघा तुमच्यासाठी शासन काहीच करत नाहीये, आम्ही तुमच्यासाठी जे काय करायचं ते करूया. ठीक आहे, मग तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, नक्षलवादाला सपोर्ट करा. पुढच्या स्लाइडमध्ये आपण जल, जंगल, जमीन बद्दल बघूया. मग जल, जंगल, जमीन संबंधित समस्या काय? तर भूमी हक्क. भूमी सीलिंग कायद्याच्या अंमलबजावणीची टाळाटाळ झालेली आहे. सरकारी व समुदाय जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे. हक्कांचे नियमितीकरण नाही झालेले. मग फॉरेस्ट राईट ऍक्ट आपण 2006ला पास केलं, पण त्याच्या अगोदर काय होतं की जे फॉरेस्टवर त्यांचे पारंपरिक अधिकार आहे ते आपण रेकग्नाइज नव्हते केलेले. मग ते पण एक प्रॉब्लेम होता, पारंपरिक जमीन हक्क आणि वन हक्क प्रलंबित राहणे. मग 2006 पासून आपण त्याला रेकग्नाइज करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमीन अधिग्रहण, योग्य मोबदला, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनाशिवाय जमीन संपादन केलेली आपण.
त्यानंतर काय, आदिवासी नाते. आता आपल्याला माहिती आहे की तिथं जे जंगल आहे किंवा तिथल्या हिल्स आहे, त्याचं आणि आदिवासी समाजाचं कसं नातं आहे, तर एक खूप असं इंटिमेट रिलेशन आहे आणि ते रिलेशन आपण डिस्टर्ब केलेलं आहे. मग त्याचा परिणाम काय झाला बघा, आदिवासी आणि स्थानिक समाजात असुरक्षितता व राज्याविषयी अविश्वास निर्माण झालाय, सरकारविषयी अविश्वास निर्माण झालाय आणि मग ते कुठे गेले, ते गेले नक्षलवादाकडे, ते वळतात मग नक्षलवादाकडे. विकासाचा तुटवडा, डेव्हलपमेंट डिफिसिट. मग रोजगार आणि अर्थव्यवस्था, तिथे बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, कौशल्य विकासाचा अभाव आहे. पायाभूत सुविधा मी तुम्हाला सांगितलं की रस्ते नाही, वीज नाही, पाणी नाही, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी आहेत. शिक्षण देखील आणि आरोग्य देखील, याच्या देखील सुविधा तिथे कमी आहे. मग परिणाम काय, लोकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने बंडखोर चळवळीला आधार मिळतो. या विकासाचा तुटवडा असल्यामुळे बंडखोर चळवळीला आधार मिळतोय. हे काय आहे की 2 नंबरचं महत्वाचं कारण आहे नक्षलवादाच्या उदयामागचं. 3 नंबरचं काय आहे, शासनातील त्रुटी. मग प्रशासन बघा, दुर्गम भागात नियमित प्रशासनाचा अभाव आहे, कार्यक्षमता, अपुरी प्रशिक्षित आणि निरुत्साही सरकारी कर्मचारी. त्यानंतर सरकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन मी तुम्हाला सांगितलं. लोकशाही संस्थांचे कमकुवतपणा आहे. म्हणजे आपण पंचायत राज इन्स्टिट्यूशन जरी म्हणत असणार आहे किंवा मग पेसा ऍक्ट आपण ज्याला म्हणतो, पेसा ऍक्ट, तो देखील व्यवस्थित इम्प्लिमेंट नाही झालाय किंवा मग इम्प्लिमेंट जरी झालेला असेल तर तो नावाला इम्प्लिमेंट झालेला आहे. आणि परिणाम काय, मग शासनाची विश्वासार्हता कमी होऊन माओवादी पर्यायी लोकांकडे झुकतात. ठीक आहे ना, माओवादी पर्यायाकडे झुकतात. माओवादी पर्यायाकडे लोक झुकतात, म्हणजे त्यांना शासनाच्या ऐवजी माओवाद पर्याय वाटतो. बरोबर आहे. सामाजिक बहिष्कारपणा आणि परकेपणा, मानवी हक्कांची पायमल्ली होती. सन्मान, जसं की सन्मानाचा अभाव आहे, अपमानाची भावना आहे, शासनाविषयी असंतोष आहे, अन्याय आणि दुर्लक्षामुळे शासनाविषयी असंतोष आहे. आणि मग नक्षलवाद्याकडून आम्ही तुमचे खरी प्रतिनिधी हा दावा पटू लागतो आणि मग ते काय होतात, ते नक्षलवादाकडे वळतात. हे काय होते रे मित्रांनो, तर नक्षलवादाची महत्वाची 4 कारणे, तुम्ही कोणतेही कारणे जरी डिस्कस केली तर ह्या 4 हेडिंग द्यायच्या आणि ह्या 4 हेडिंगच्या अंडर जे काय कारण तुम्हाला डिस्कस करायची तुमच्या पेपरमध्ये, ते तुम्ही करायची आहे. पुढे बघूया आपण. मग ह्या नक्षलवादाची कार्यपद्धती काय, आपल्याला माहिती आहे, तर ते एक अटॅक करतात एजन्सीजवर. बरोबर आहे, अटॅक करतात. मग आपण त्याला गोरिला अटॅक म्हणतो. ते अटॅक करतात. त्यानंतर ते जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. त्यानंतर ते वेगवेगळ्या संघटना, NGOच्या माध्यमामधनं किंवा मग सोशल मीडियावर ते काय करतात की सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. माओवादी विचारांना सहानुभूती मिळवून देणे, या आघाडी संघटनांचा काय असतो, एक उद्देश असतो. त्यानंतर गनिमी आपण बघितलं. त्यानंतर प्रचार यंत्रणा, ते काय करतात की प्रोपोगंडा करतात की शासन कसं चुकीचं आणि नक्षलवादी कसे चांगले, हा ते प्रोपोगंडा करतात. कोण, तर हे नक्षलवादी ग्रुप. मग ही या 3 ज्या पद्धती आहे त्यांची, ही आयडियल मोडस ऑपरेंडी आहे किंवा मग आयडियल कार्यपद्धती आहे त्यांची. मग नक्षलवादाला आपण नष्ट का नाही करू शकलो, त्याच्यामध्ये काय काय आव्हानं आली, एक ती जी कारणे दिली आपण, ती पण आव्हानामध्ये येतील. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय येऊ शकतात, हा जो एरिया आहे सेंट्रल इंडियन बेल्ट, तो कसा आहे की तिथे खूप जंगल आहे. म्हणजे नक्षलवादी आपल्या एजन्सीजवर, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसवर अटॅक करून जंगलामध्ये लपून बसतात. बरोबर आहे. मग हा एक पॉईंट आहे, दुर्गम आणि जंगलमय प्रदेश. त्यानंतर गनिमी कावा आणि हिंसक डावपेच, ते काय करतात की गनिमी कावाने अटॅक करतात. त्यामुळे आपण किंवा मग सिक्युरिटी एजन्सीज काय राहतात की बेसावध राहतात. त्यानंतर इंटेलिजन्सचा गॅप होता पहिले. आंतरराज्य समन्वय, हा जो एरिया आहे तो वेगवेगळ्या राज्यांच्या बॉर्डर एरियामध्ये, म्हणजे महाराष्ट्रात अटॅक करायचा, छत्तीसगडमध्ये पळून जायचं, छत्तीसगडमध्ये अटॅक करायचा, तेलंगणात पळून जायचं. त्यामुळे आंतरराज्य समन्वयातील अडचणी होत्या. त्यानंतर पायाभूत सुविधांवरील हल्ले, हा देखील एक महत्वाचा पॉईंट होता. म्हणजे आपण तिथं पायाभूत सुविधा केल्या, पण जसं की आपण पायाभूत सुविधा केल्या आणि लगेच मग ते डिस्ट्रॉय करतात हे नक्षलवादी ग्रुप. मग हे काय होते, आपल्यासाठी चॅलेंजेस होते किंवा मग आव्हानं होते नक्षलवादाला समूळ नष्ट करण्यासाठी. आणि हे पॉईंट तर आपण कारणांमध्येच डिस्कस केले. त्यानंतर आता हे जे नक्षलवादी आहे, मग यांनी बंदुकी हातात का घेतल्या, तर यांचा लोकशाहीवर जो अविश्वास आहे, लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही. प्लस ते काय करतात की दुर्लभ, गरीब आणि आदिवासी भागातील तरुणांना फोर्स रिक्रुटमेंट करतात, सक्तीची भरती करतात. त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा शहरी भागामध्ये देखील ते काय करतात, प्रोपोगंडा करतात. मग आपण शहरी भागामध्ये जो प्रोपोगंडा होतोय या नक्षलवादाचा, त्याला आपण काय म्हणतो, अर्बन नक्षलिझम म्हणतो किंवा मग शहरी नक्षलवाद म्हणतो. हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर मग नक्षलवादाविरुद्ध आपण लढा कसा दिलेला आहे बघा. पहिले काय होतं की पहिले नक्षलवाद हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता असं आपण मानायचो, आणि मग कायदा व सुव्यवस्था काय आहे, तर फक्त राज्य सरकारची जबाबदारी. पण 2006 नंतर हा जो अप्रोच आहे तो आपण चेंज केला. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राज्य सरकारची जबाबदारी, पण ह्या पर्टिक्युलर विषयामध्ये म्हणजे नक्षलवादामध्ये केंद्र सरकार देखील सक्रिय झालं 2006 नंतर. आणि मग गृह मंत्रालयाने
नक्षल मॅनेजमेंट डिव्हिजन ही एक डिव्हिजन एस्टॅब्लिश केली. आणि त्याच वेळेला एक समिती आली होती, कोणती, डी बंडोपाध्याय समिती. यांनी काय सांगितलं बघा, की एससी आणि एसटी आदिवासींवरील भेदभाव अधोरेखित केला आणि ह्या सगळ्या कारणांमुळे नक्षलवाद जो आहे तो नष्ट होत नाही असं या डी बंडोपाध्याय कमिटीने सांगितलं. जसं की जमीन अधिग्रहण, पुनर्वसन धोरण अधिक आदिवासी हितकारक असावे अशी शिफारस केली. आणि मग आपण 2006ला कोणता कायदा केला? फॉरेस्ट राईट ऍक्ट केला. आणि 2006 नंतर केंद्र देखील सक्रिय झालं. त्यानंतर 2015 नंतर तर आणखी आपण जे आहे मल्टी प्रॉन्जेक्ट स्ट्रॅटेजी किंवा इंटिग्रेटेड अप्रोच जो आहे तो अंगीकारला या नक्षलवादाचा विरुद्ध लढा देण्यासाठी. ठीक आहे. मग सुरक्षा कारवाईमध्ये बघा 2009ला हे ऑपरेशन ग्रीन हंट लार्ज स्केलवर एक ऑपरेशन केलं होतं. हे सिक्युरिटीचं ऑपरेशन होतं एक, म्हणजे डायरेक्ट वेगवेगळे सिक्युरिटी फोर्स जंगलांमध्ये जाऊन नक्षलवाद्यांच्या विरोधात लढाई लढत होते या ऑपरेशन ग्रीन हंट थ्रू. मग कोब्रा कमांडोज होते सीआरपीएफचे, बीएसएफ होते, आयटीबीपी होते आणि राज्य पोलीस दलांचाही या ऑपरेशनमध्ये समावेश होता. याच्यामध्ये काय व्हायचं, जंगल आणि डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणावर संयुक्त सैनिकी मोहिमा राबवायचो आपण. ठीक आहे, ऑपरेशन ग्रीन हंट थ्रू. त्यानंतर सीआरपीएफ जे आहे, सीआरपीएफ याची बस्तारियन बटालियन आपण एस्टॅब्लिश केली. बस्तारियन बटालियनमध्ये काय केले आपण, की 75% जे फोर्स आहे ते स्थानिक नागरिक असणारे, 75% जे त्याचे सदस्य ते त्याचे स्थानिक नागरिक असणारे किंवा मग स्थानिक आदिवासी युवक आणि युवती असणारे. आणि हे कधी सुरू केलं आपण? हे 2017ला सुरू केलं. त्यामुळे काय होणार आहे, स्थानिक नागरिक असणारे, स्थानिक युवक आणि युवती असणारे, त्यांना स्थानिक प्रॉब्लेम व्यवस्थित माहिती, त्यामुळे आपण हे बस्तारियन बटालियन सुरू केलेलं आहे. मग केंद्राच्या वेगवेगळ्या योजना देखील आहे यामध्ये. सुरक्षा बळकटीकरणामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. जसं ही बघा, मग तुम्हाला जर असा प्रश्न आला की केंद्राने काय काय उपाययोजना घेतल्या, उपाययोजना, तर हे तुम्ही मेन्शन करायचंय. मॉडर्नायझेशन ऑफ पोलीस फोर्सेस केलंय आपण, पोलीस फोर्सेसचं आधुनिकीकरण केलंय. सिक्युरिटी रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर जी स्कीम आहे, सिक्युरिटी रिलेटेड एक्सपेंडिचर स्कीम, ही देखील तुम्ही मेन्शन करायची एक स्कीम होती. स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम, ही पण स्कीम होती. त्यानंतर आपण फोर्सेसला वेगवेगळ्या सुरक्षा एजन्सीजला हेलिकॉप्टर आणि गुप्तचर माहितीची जी सुविधा आहे ती खूप इझी केली. ठीक आहे. प्रशिक्षण काय, राज्य पोलिसांना संरक्षण मंत्रालय, केंद्रीय पोलीस संघटना व बीपीआरडी कडून आपण प्रशिक्षण देत होतो. बीपीआरडी कडून जी सेंट्रल एजन्सी त्याच्याकडनं ऍडव्हान्स प्रशिक्षण दिलं जातं. विकास आणि संपर्कासाठी देखील आपण LW मोबाईल टावर प्रकल्प राबवले. त्यानंतर ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आपण राबवतोय. त्यात 35 जे जिल्हे आहे, या ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राममध्ये 35 जिल्हे जे आहे ते नक्षल अफेक्टेड जिल्हे आहे. त्यानंतर सिव्हिल ऍक्शन प्रोग्राम आहे ते आपण राबवतो. सिव्हिल ऍक्शन प्रोग्राम म्हणजे काय, जे स्थानिक समुदाय आहे त्यांना आपण पार्टिसिपेट करून घेतोय नक्षलवादाच्या लढाईमध्ये. त्यानंतर रोशनी योजना आपण राबवत होतो साधारणतः 2010च्या आसपासपासून. तुम्ही याचं वर्ष एकदा बघून घ्या काय आहे ते. आणि हा खूप महत्वाचा आहे, याच्यावर युपीएससीने देखील प्रश्न विचारलेले आहे. नॅशनल पॉलिसी अँड ऍक्शन प्लॅन 2015. नॅशनल पॉलिसी अँड ऍक्शन प्लॅन, त्यालाच आपण काय म्हणतो, राष्ट्रीय धोरण व कृती आराखडा. राष्ट्रीय धोरण व कृती आराखडा. मग हा आपण याच्या अंडर आपण एक एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे किंवा मग अंगीकारलेला आहे नक्षलवादाच्या लढाई विरोधात. एकात्मिक दृष्टिकोन, याच्यामध्ये आपण 4 फॅक्टर कन्सिडर करतो. एक आहे सुरक्षा, म्हणजे आपल्याला सुरक्षा मोहिमा देखील राबवायच्या आहे, ऑपरेशन्स देखील राबवायचे आहे. त्यानंतर आपल्याला विकासाकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये, किंवा फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रस्ते असतील, रोड्स असतील, ब्रिजेस असतील. त्यानंतर सुशासन, आपल्याला भ्रष्टाचार असेल किंवा मग गुड प्रशासन आपण ज्याला म्हणतो, गुड गव्हर्नन्स आपण ज्याला म्हणतो, ते जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि आदिवासींचे जे हक्क आहे त्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचे, ते कुठेही व्हायलेट करता कामा नाही. ठीक आहे. मग सिक्युरिटीमध्ये काय काय करायचं आपल्याला, नक्षलवाद्यांच्या हालचाली रोखण्यासाठी सैनिकी ज्या मोहिमा आहे त्या राबवायचे, विशेष दलांची उभारणी करायची. मग ग्रे हाऊंड फोर्सेस आपल्याला माहिती आहे, आंध्र आणि तेलंगणाचे. कोब्रा फोर्स आहे आपल्याला माहिती आहे सीआरपीएफचा. बस्तारियन बटालियन आहे सीआरपीएफचा. हे काय करायचं आपल्याला, हे सुरक्षा ह्या घटकाखाली आपल्याला इम्प्लिमेंट करायचं. त्यानंतर विकास, रस्ते, वीज, मोबाईल टावर, शिक्षण आणि आरोग्य सुविधा हे आपल्याला वाढवायचे. शासनामध्ये काय, स्थानिक प्रशासन मजबूत करायचं आहे, पारदर्शकता वाढवायची आणि भ्रष्टाचार कमी करायचा आहे. आदिवासींचे जे हक्क आहे, ट्रायबल राईट्स, त्यामध्ये जमीन हक्क, वन हक्क कायद्यांची अंमलबजावणी करायची. पुनर्वसन जे धोरण आहे ते व्यवस्थित आपल्याला राबवायचं आहे, म्हणजे फॉरेस्ट राईट ऍक्ट असेल किंवा पेसा असेल किंवा मग 5th शेड्यूल जे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं, ते आपल्याला काय करायचं, ते आपल्याला प्रॉपर राबवायचं आहे, व्यवस्थित राबवायचं आहे, जेणेकरून आपल्याला या नक्षलवादाच्या लढाई विरुद्ध आपल्याला यश मिळेल. या नक्षलवादाच्या मग जे नॅशनल ऍक्शन अँड पॉलिसी प्लॅनचे केंद्रबिंदू काय होता, तर 10 प्रभावित राज्य, हे जे राज्य आहेत ते राज्य छत्तीसगड, झारखंड, ओडिसा, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हे जे राज्य आहेत ते, आणि 35 जे अतिप्रभावित जिल्हे आहेत ते. या हे जे आपण नॅशनल पॉलिसी
ऍक्शन प्लॅन म्हणलो, याचे प्रमुख घटक काय काय पुन्हा एकदा बघा. सुरक्षा उपायामध्ये सीएपीएफ तैनाती, पोलीस दलांचे आधुनिकीकरण, स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम, हे त्याच्यामध्येच तुम्ही मेन्शन करायचं मित्रांनो. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आपण बघितलं, सिव्हिल ॲक्शन प्रोग्राम देखील आपण बघितलं. समन्वय खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे कॉर्डिनेशन. आता वेगवेगळे फोर्सेस जे आहे, म्हणजे स्टेट पोलीस आहे, वेगवेगळ्या सेंट्रल सिक्युरिटीज एजन्सीज आहे, यांच्यामध्ये कॉर्डिनेशन असायला पाहिजे. ते खूप महत्त्वाचं आहे. तर आपण याच्यामध्ये आपल्याला यश येणार आहे. या समाधान रणनीतीवर देखील तुम्हाला प्रश्न येईल. समाधान रणनीतीवर, तर ती देखील तुम्हाला माहिती पाहिजे. समाधान रणनीती, आपल्याला समाधान रणनीती थ्रू काय करायचंय, सिक्युरिटी एजन्सी जे आहे, सिक्युरिटी एजन्सी, त्याला आपल्याला स्ट्रॉंग करायचंय. मग त्याचा फुल फॉर्म बघा काय आहे. एस म्हणजे स्मार्ट लिडरशिप, ए म्हणजे अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी, एम म्हणजे मोटिवेशन अँड ट्रेनिंग, ॲक्शनेबल इंटेलिजन्स, ए म्हणजे डी म्हणजे डॅशबोर्ड आधारित मॉनिटरिंग, एच म्हणजे हार्नेसिंग टेक्नॉलॉजी, ए म्हणजे ॲक्शन प्लॅन, आणि एन म्हणजे नो ॲक्सेस टू फायनान्सिंग. म्हणजे आता हे जे नक्षलवाद आहे, याला कुठून तरी फायनान्स भेटता येणार आहे, भेटत असणार आहे, बरोबर. तर तो फायनान्स जो आहे तो आपल्याला चोक करायचा आहे, तो कट आउट करायचा. ठीक आहे. समाधानची डॉक्टराईन आहे, समाधानची रणनीती आहे, ती सिक्युरिटी एजन्सीज बद्दल आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग तुम्हाला जर असा प्रश्न आला की सध्याची स्थिती काय नक्षलवादाची, ती तुम्हाला माहिती पाहिजे. 2010च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये बघा, हिंसक घटनांमध्ये 81% आणि मृत्यूच्या संख्येमध्ये 85% घट झालेली आहे. आणि भौगोलिक जो प्रभाव आहे तो देखील कमी झालेला आहे. म्हणजे जे लेफ्ट विंग प्रभावित जिल्हे ते 38 झालेले 2024ला, आणि 2025ला किती झाले रे ते 18च राहिलेले आहेत. हे देखील तुम्ही लिहायचं आहे. अत्यंत प्रभावित जिल्हे 12 वरनं 3 झालेले आहे. ठीक आहे. आणि मोठ्या प्रमाणावर शरणागती पत्करलेली आहे नक्षलवाद्यांनी. म्हणजे 2025 मध्ये ऑक्टोबरपर्यंत 1225 एवढ्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्थन केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे बंदुका खाली टाकलेल्या आहे आणि लोकशाहीचा मार्ग अंगीकारलेला आहे. त्यानंतर सुरक्षा दलांचे अनेक वरिष्ठ नक्षलवादी नेते निष्प्रभ आणि मोठ्या मोहिमा यशस्वी ठरलेले आहे. आपल्याला माहिती आहे की मार्च आणि एप्रिलमध्ये एक गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण एक मोठं ऑपरेशन कॅरी आउट केलंय मित्रांनो. ते ऑपरेशन कोणत्या हिलमध्ये आपण राबवलं होतं ते देखील एकदा आपण बघायचंय. कमेंट करून मला तुम्ही सांगायचंय. हे जे आपण डिस्कस केले हे नक्षलवादाचे महत्त्वाचे पॉईंट होते. ठीक आहे. तर याच्यावर तुम्हाला प्रश्न येईल. आणि मित्रांनो बघा, मला अजून एक सांगायचंय. यावर तुम्हाला हे पॉईंट डिस्कस करताना नक्षलवाद किंवा मग स्प्रेड ऑफ लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, नक्षलवाद आणि अविकसितपणा याच्यामध्ये काही रिलेशन आहे का, ते देखील आपण लिहायचं आहे पेपरमध्ये. ठीक आहे. आजचं जे सेशन आहे आपलं ते इथंच संपतंय. थांबतो. थँक्यू.